नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत। पीक विमा संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी, तुम्ही 1 रुपये भरून जर पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी जी.आर. देखील काढलेला आहे। हेक्टरी तुम्हाला 20,000 रुपये तुमच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून जो पीक विमा भरला होता तर त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळजवळ आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागच्या वर्षी देखील 20,000 रुपये दिला होता, या वर्षी देखील आम्ही 20,000 रुपयाचा बोनस देतोय, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, ज्या ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून जो पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यासाठी लवकरच आणि अवकाळी पावसाचा देखील नुकसान भरपाई आणि पीक विमा दोन्ही लवकरच भेटणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये देखील पाहिला असाल, ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्याला लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये देण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता 20,000 रुपये पाठीवरच्या वर्षी देखील दिले होते, या वर्षी देखील आम्ही 20,000 रुपये देणार आहोत, अशी सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। शेतकऱ्यासाठी आश्वासन देखील दिलेलं आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आज हेक्टरी 20,000 रुपये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी मंजूर देखील करण्यात आले आहेत। आता अर्थसंकल्पात पीक विम्याला 20,000 रुपये तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आताच तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। आत्ता याच माध्यमातून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या तुमच्या खात्यावरती पैसे लवकरच येणार आहेत, तर शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा दिलासा देण्यात आला आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला। त्यामुळे मित्रांनो, काय करायचं आहे, 20,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, आता कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत, यासाठी 20,000 रुपये लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कुठे जायचं आहे, कुठे अर्ज करावा लागणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, त्यामुळे 2025च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। आत्ताच तुम्ही पाहिला असेल, आत्ताच तुम्ही त्यांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून तुम्ही देखील पाहिला असेल, मोठा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। टोटल 20,000 रुपये तुमच्या लाभ बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता सर्वात मोठी ही बातमी आलेली आहे, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे। आता तुम्हाला 20,000 रुपयेचा लाभ नक्की कसा मिळवायचा, नंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचा, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता राज्य सरकारने जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना 20,000 रुपये घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा देखील केलेला आहे। तर 2025मध्ये शेतकऱ्यांनी मतदान केलेलं, त्यामुळे भाजप सरकार याच्या खुशीने प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 रुपये देण्याचा निर्णय आत्ताच केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये आता बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे, यामध्ये पात्रता कोणकोणत्या असणार आहेत, 20,000 रुपये लाभ तुमच्या बँकेत घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा सर्वांनी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 रुपया तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे, काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। 2025मध्ये जो अर्थसंकल्प झाला होता आणि आता सुरू देखील आहे, या अर्थसंकल्पामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 20,000 रुपये पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।
ज्या शेतकऱ्यासाठी हा अतिशय आनंदाचा लाभ असणार आहे. याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती बघा. कोणकोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही याची सुद्धा माहिती बघा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 20,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कशामार्फत लाभ मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, 1 रुपये भरून जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, नक्की तुम्हाला मिळणार आहे. बघा, जे खरीप हंगाम आहेत, खरीप हंगामाच्या 2025च्या विमा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये पीक विम्याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. तर राज्य सरकार जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहेत, या अधिवेशनामध्ये 9 विमा कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता कोणकोणत्या विमा कंपन्या आहेत ते देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, किती रुपये वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे याची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात. तर कोणकोणत्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप होणार आहे या संदर्भात डिटेल माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देणार आहोत. सगळ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात देखील झालेली आहे, पीक विम्याचे पैसे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता सध्याचा जो राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे, आता तो त्या खरीप हंगामामध्ये 2025च्या पीक विम्याच्या वाटपावरून अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारतर्फे विशेष तरतूद देखील करण्यात आलेली आहे. कालच विरोधकांनी जो मुद्दा आहे तो मुद्दा देखील उचलून धरला होता. यामध्ये कर्जमाफी योजना असेल, पीक विमा योजना संदर्भात विरोधकांनी मुद्दा उचलून धरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत एका मिनिटामध्ये सांगतो. 2024च्या वर्षामध्ये 1 रुपये भरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे, अशी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याने सगळ्यामध्ये आनंदाचे वातावरण झालेलं आहे. आता हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याच्याबद्दल सुद्धा सर्वात मोठी बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तुमच्या खात्यामध्ये जर पर हेक्टरी 20,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण कोणकोणत्या पीक विम्याच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. आता सर्वात प्रथम पीक विमा कंपनीला राज्य सरकार अनुदान भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल कंपनी. दुसरी विमा कंपनी आहे ती म्हणजे AIC कंपनी, जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तिसरी कंपनी आहे ती म्हणजे HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी. दुसरं पाहायला गेलं तर ही सुद्धा एक विमा कंपनी आहे. दुसरी HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनिव्हर्सल कंपनी आहे. आणि चौथी कंपनी ते म्हणजे युनिव्हर्सल शोपी जनरल कंपनी. आणि दुसरी कंपनी ते म्हणजे इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनी, ही देखील कंपनी आहे. आणि पाचव्या नंबरची कंपनी ते म्हणजे ICCL लोबर्ट सावी आणि विमा कंपनी आहे. आणि दुसरी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स विमा कंपनी. आणि सातवी विमा कंपनी ते म्हणजे रिलायन्स इन्शुरन्स कंपनी. अशा वेगवेगळ्या विमा कंपन्या आहेत. त्या विमा कंपन्या ज्या सरकारने अनुदान जमा केले त्याच्या ज्या विमा कंपनीला आता मंजुरी देखील देण्यात आलेली आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला असेल. याचबरोबर विमा कंपनी देखील तो युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स या देखील दुसऱ्या कंपन्या आहेत. ती म्हणजे पुढची कंपनी ती म्हणजे टोलामंडलम MM जनरल इन्शुरन्स कंपनी. दुसरी कंपनी ती म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्वात जाणून घ्या म्हणजे ते अनुदान दिले जाते ती म्हणजे त्या अनुदानामध्ये या विमा कंपनीला देखील तरतूद करण्यात आली, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा. तर दुसरं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकाचं वाटप होणार आहे, कुठल्या पीक विम्याचं वाटप होणार आहे, थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास
35 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि 200 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा वाटप होणार आहे, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन बघा, 4 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 350 कोटी रुपयाचा विमा वाटप होणार आहे. आता पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्त विमा आता वाटप होणार आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर तुम्ही पुढचा पाहिला असेल तर पुढचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा जवळजवळ 350 कोटीचा पीक विमा या शेतकऱ्यांना देखील वाटप होणार आहे. पुढचा जिल्हा तो म्हणजे जालना जिल्ह्यात देखील 493 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त विमा वाटप केला जाणार आहे. हे झाले जिल्हे. जो पुढचा जिल्हा तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन द्या तो म्हणजे अहिल्यानगर पाहिले तर अहमदनगर जे पहिलं होतं ते अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळजवळ 27,000 शेतकरी आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी आहेत, त्यांना देखील पीक विमा भरला असेल त्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 2.5 कोटी मंजूर करण्यात आले, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील 3,773,000 शेतकऱ्यांना जवळजवळ 3,73,000 शेतकऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 1,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत. नागपूर जिल्ह्यातील 16,000 शेतकरी आहेत. याचबरोबर जालना जिल्ह्यातील जे आकडेवारी आहे ती अद्याप स्पष्ट झाली नाही, अशी माहितीसुद्धा सरकारकडून देण्यात आलेली आहे. आम्ही सुद्धा ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहेत. महाराष्ट्र सरकारकडून जवळजवळ शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यातील आता पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ठाणे जिल्हा असेल, नंतर रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, याचबरोबर आपण पाहिले गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, चोलामंडलम MM जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 12 शेतकऱ्यांना जवळजवळ 12 विमा कंपनी आहेत. त्या 12 विमा कंपन्या या महाराष्ट्राबरोबर सरको विमा मंजूर करण्यात आल्या आहे. तर मित्रांनो पीक विमा कंपन्या झाल्या, आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. शेतकऱ्याच्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना जालन्यात देखील लवकरच पैसे भेटणार आहेत. नंतर भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ 70,000 शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. नंतर दुसरं पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यातील 25,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 3,40,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील 23,000 शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील बघायला गेलं तर प्रत्येक पीक विमा मंजूर झाला आहे, त्याच्यावर देखील अजून तरतूद बाकी आहे. याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी, गडचिरोली जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील 17,000 शेतकरी आहेत आणि लातूर जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत. आणि लातूर जिल्ह्यातील मित्रांनो इतकं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला टक्केवारीनुसार ज्या लोकांनी पीक विमा भरला होता त्यांचं पीक विम्याचे पैसे भरण्यात आले आहेत. आता तुमचं नाव, तुमचा जिल्हा त्यामध्ये अनेक अतिशय पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला फ्रीमध्ये एक सबस्क्राईबचं बटन दिसतं, ते बटन दाबून ठेवा. असेच व्हिडिओ आणि असेच अपडेट तुम्हाला पुढच्या वेळेस देखील मिळत राहतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.